हॅलो एव्हरीवन. काल ईपीएफओची एक नवीन जाहिरात तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघितली असताल. ईपीएफओ यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा ईपीएफओ काय समजून घेऊया. त्यानंतर यापूर्वी नेमकी ईपीएफओच्या जाहिराती आल्यात का, आल्या तर कशा पद्धतीने आल्या, यावेळेसच्या जाहिरातीबद्दल नेमक्या सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, एलिजिबल कॅन्डिडेट कोण कोण आहेत, एक्झामचा पॅटर्न कसा आहे, कोण एक्झाम कंडक्ट करणार, या सगळ्या इन्फॉर्मेशन जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय. यावेळेस पहिल्यांदाच असं होतंय की ईपीएफओची जी एक्झाम आहे ही आयबीपीएस कडे न देता एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे डायव्हर्ट करण्यात आली किंवा शिफ्ट करण्यात आली आहे. त्यामुळे ही जी एक्झाम आहे ही आयबीपीएस न घेता एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ईपीएफओ म्हणजे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. उद्या तुम्ही एखाद्या बँकेत एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा जॉबला लागताल, तुमच्या पगारातून दर महिन्याला काही पीएफ कट होतो, प्रॉव्हिडंट फंड कट होतो. तो प्रॉव्हिडंट फंड जो आहे या ऑर्गनायझेशनकडे जमा होतो. सोबत सोबत तुमच्या त्या प्रॉव्हिडंट फंडवर इन्शुरन्स असतो, म्हणजे टाईप ऑफ इन्शुरन्स. तो इन्शुरन्स क्लेम सुद्धा तुम्ही यांच्याकडे करू शकता. तर त्या टाईपचं हे ऑर्गनायझेशन आहे. या ऑर्गनायझेशन मध्ये सध्या जी रिक्रुटमेंट आहे त्या रिक्रुटमेंटचं नाव आहे बघा SSA म्हणजे सोशल सिक्युरिटी असिस्टंट. SSA सोशल सिक्युरिटी असिस्टंट म्हणजे ॲज गुड ॲज अ क्लरिकलचा जॉब आहे, क्लर्कचा जॉब आहे. यांची स्टार्टिंग सॅलरी जी आहे ही जवळपास 50,000च्या आसपास आहे, म्हणजे 50,000 आहे. ग्रोथ थोडी ऑर्गनायझेशन मध्ये कमी आहे, पण जॉबचं तेवढं जास्त प्रेशर नाही आहे. फिक्स वर्किंग आवर्स आहे. सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्ट्या आहेत, म्हणजे एव्हरी वीकेंडला तुम्हाला सुट्ट्या असतील, म्हणजे 5 डेज अ वीक आहे. आणि सोबत महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं टार्गेट म्हणून जॉब असत तसं काही नाहीये. फक्त एक गोष्ट आहे की थोडीशी प्रमोशन पॉलिसी यांची स्लो आहे. बाकी पगार यांचा सुरुवातीला चांगला आहे, म्हणजे सुरुवात यांची पगाराची चांगली आहे. म्हणजे बँक क्लर्क पेक्षा तरी सुरुवात पगाराची यांची खूप चांगली आहे. फक्त बँक क्लर्कची ग्रोथ चांगली असते, यांची ग्रोथ कंपॅरेटिव्हली थोडी कमी आहे. तर या ईपीएफओ मध्ये SSA म्हणजे सोशल सिक्युरिटी असिस्टंटची रिक्रुटमेंट आहे. एकूण भारतामध्ये यांच्या 2674 जागा आहेत, ज्यातल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 422 पेक्षा जास्त जागा आहेत. 422 जागा ज्या आहेत या वेगवेगळ्या कॅटेगरीजला प्लस एक सर्व्हिस म्हणलं 107 जागा, अशा अराउंड जवळजवळ यांच्या 600 प्लस 500 प्लस जागा ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तर एक महाराष्ट्रातल्या मुलांना एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही येऊ शकता. आता ओव्हरऑल या ऑर्गनायझेशन मध्ये येण्यासाठी कोणकोणत्या माध्यमातून जायचं किंवा सिलेक्शन प्रोसेस वगैरे कशी आहे त्याबद्दल एकदा डिटेल समजून घेऊया. एक बेसिक इन्फॉर्मेशन अगोदर देतो, मग नंतर तुमचे डाऊट्स क्लिअर करतो. जागा जसं मी सांगितलं की ऑलरेडी की 422 प्लस जागा या ऑर्गनायझेशन मध्ये आहे, फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी. इकडे तुम्ही कुठल्याही एकाच स्टेटमधून अप्लाय करू शकता. तुम्ही एकापेक्षा जास्तही फॉर्म भरू शकत नाही आणि एकापेक्षा जास्त स्टेटमधून पण अप्लाय करू शकत नाही. समजा एखाद्या वेळेस तुमचा फॉर्म जो आहे चुकून चुकीचा झाला किंवा चुकला, अशा केसमध्ये तुम्हाला तो फॉर्म परत भरता येतो. मग जो शेवटी भरलेला फॉर्म येतो ऍक्सेप्ट होईल, त्यापूर्वी भरलेले फॉर्म जे आहेत हे रिजेक्ट होतील. ही फॉर्म भरण्याची फीस जी आहे ही 700 रुपये जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी. जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 700 रुपये फीस आहे अप्लाय करण्याची. बाकी इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कोण कोण यासाठी इलिजिबल आहे, तर कोणत्याही शाखेचा पदवीधर, कोणत्याही मिनिमम टक्केवारीची अट नाही. एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही टक्केवारीची अट नाही. BA BCom BSc इंजिनिअरिंग वाले कुठलेही कॅन्डिडेट यासाठी फॉर्म भरू शकतात. पण जे लोक याला फॉर्म भरणार आहेत अशा लोकांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असावं, की फायनल इयर जे रिझल्ट वेटिंगला आहेत किंवा फायनल इयरला आहेत असे लोक अप्लाय करू शकतात. तर नाही, असेच लोक याला अप्लाय करू शकतात ज्यांचा रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर झालाय, किंवा जसं यांची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे बघा 28 एप्रिल. फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ही यांची 28 एप्रिल. तर ऍटलिस्ट 28 एप्रिल पर्यंत तुमचा फॉर्म रिझल्ट जो आहे हा डिक्लेअर झाला असावा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची निकाल जून जुलै मध्ये येणं अपेक्षित आहे असे विद्यार्थी याला फॉर्म भरू शकत नाही. ज्यांचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी झालंय किंवा 28 एप्रिलच्या आत फायनल रिझल्ट तुमच्या हातात असेल असे लोक यासाठी फॉर्म भरू शकतात. टायपिंग टेस्ट जसं मी सांगितलं की एनी ग्रॅज्युएट जरी असलं
तरी तुम्हाला 2 क्रायटेरिया की एनी ग्रॅज्युएट प्लस सोबत सोबत तुम्हाला टायपिंग करता आलं पाहिजे. आता टायपिंग करता आलं पाहिजे म्हणजे आमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असावं असं कंपल्सरी आहे का? नाही. तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असावं असं कुठेही ऍडव्हर्टिजमेंट मध्ये मेन्शन केलेली आहे. तुम्हाला सांगताना सांगितलंय की टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे त्याची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्हाला फक्त टायपिंग करता आलं पाहिजे. सपोज उद्या तुम्ही एक्झाम दिली, एक्झाम पास झालात, एक्झाम पास झाल्यानंतर किंवा एक्झाम संपली, एक्झामच्या नंतर इमिडिएटली टायपिंग टेस्ट नाही, पहिल्या फेजमध्ये तुमची परीक्षा होईल, दुसऱ्या फेजमध्ये तुमची टायपिंग टेस्ट होईल. बघा सिलेक्शन प्रोसेसमध्ये मी सांगितलंय की सिलेक्शन प्रोसेस नेमकी यांची कशी आहे. अगोदर एक्झाम होईल, नंतर टायपिंग टेस्ट होईल. म्हणजे आज एक्झाम होईल, एक्झामचे आन्सर की येईल, त्यानुसार तुम्ही क्लेम करू शकता चुकीच्या आन्सरला, रॉंग आन्सरला, करेक्ट आन्सरला. त्यानंतर यांचे फायनल रिझल्ट लागतील. रिझल्ट लागल्यानंतर मग टायपिंग टेस्टला बोलावण्यात येईल. एका जागेसाठी 10 मुलांना, एका जागेसाठी 10 मुलांना टायपिंग टेस्टला बोलवतील. आणि टायपिंग टेस्ट मधून ज्या लोकांना ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय की 35 वर्ड पर मिनिट, 30 वर्ड पर मिनिट या हिशोबाने तुमची टायपिंग स्पीड असावी. जे लोक त्या क्रायटेरियात बसतील असे लोक क्वालिफाय होतील. टायपिंगच्या सर्टिफिकेटची गरज नाही. टायपिंग तुम्हाला करता आलं पाहिजे, ते पण आपल्या कीबोर्डवर म्हणजे कम्प्युटर कीबोर्डवर. त्यामुळं आता जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. सर्टिफिकेटची तशी गरज नाही. तुम्हाला आता टायपिंग येत नाही पण तुम्ही परीक्षा झाल्यानंतर टायपिंग लावून तुम्ही नंतर तयारी करून टायपिंग टेस्टची स्पीड वाढवू शकता. त्यामुळं आता तुम्ही फॉर्म भरून टाका बिंदास. त्याबद्दल अजिबात काळजी करू नका की सर आमचं टायपिंग झालेलं नाही तर आम्ही फॉर्म भरायला इलिजिबल नाही का. सगळेजण इलिजिबल आहेत फॉर्म भरण्यासाठी. बिंदास्त फॉर्म भरा. दुसरी महत्वाची गोष्ट एज लिमिट. बघा जनरल कॅटेगरीच्या केसमध्ये जनरल आणि ईडब्ल्यूएस साठी, ईडब्ल्यूएस आणि जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे ज्याला आपण ओबीसी जनरल किंवा ओपन म्हणतो, जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी एज लिमिट 18 ते 27, मिनिमम 18 मॅक्सिमम 27. ओबीसी कॅटेगरी असेल तर +3 म्हणजे 30 वर्षापर्यंत, SC ST कॅटेगरी असेल तर +5 आणि हँडिकॅप म्हणजे पीडब्ल्यूडी कॅन्ट असेल तर +10 इयर्स पर्यंत एजचं एक्झम्पशन आहे. त्यामुळे ओव्हरऑल 18 ते 27 हा ईडब्ल्यूएस आणि जनरल साठीचा क्रायटेरिया आहे. ओबीसी +3, SC ST +5 आणि एक सर्व्हिसमन किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल तर +10 इयर्सचं एक्झम्पशन तुम्हाला मिळतं. सिलेक्शन प्रोसेस बद्दल जर सांगितलं की एक सिंगल एक्झाम होईल. अगोदर तुमची एक्झाम होईल, एक्झाम नंतर तुमची टायपिंग टेस्ट होईल. आता एक्झामचा पेपर पॅटर्न जो आहे एकदा तो समजून घेऊया, नंतर टायपिंग टेस्ट बद्दल पण समजून घेऊ. एक्झाम मध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट दिलेत. बघा 5 सब्जेक्ट. एक आहे जनरल ऍप्टिट्यूड. जनरल ऍप्टिट्यूड म्हणजे याच्यामध्ये LR प्लस क्वांटचा काही भाग जसं नंबर सिरीज वगैरे हा जनरल ऍप्टिट्यूड. त्यानंतर जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस म्हणजे चालू घडामोडी, स्टॅटिक जीके आणि जनरल नॉलेज, हिस्ट्री, जिओग्राफी वाला पार्ट काही. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी म्हणजे आपला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, जनरल इंग्लिश म्हणजे आणि स्टारमध्ये कॉम्प्रिहेन्शन म्हणजे RC पॅसेज वगैरे आणि कम्प्युटर लिटरसी. बाकी ओव्हरऑल हे 3 विषय जर पाहिले क्वांट रिझनिंग आणि GA तर या 3 विषयाला 30 क्वेश्चन 120 मार्क म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क आहे. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क आहे. 30 क्वेश्चन 120 मार्क, 30 क्वेश्चन 120 मार्क, 30 क्वेश्चन 120 मार्क. इंग्लिशचं मात्र मोठं वेटेज या ठिकाणी आहे. इंग्लिश 50 क्वेश्चन 200 मार्क म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन इंग्लिशचे जास्त आहेत, इंग्लिशचं वेटेज इथं जास्त आहे. त्यानंतर 10 क्वेश्चन कम्प्युटरचे ज्याला 40 मार्क. अशा पद्धतीने 150 क्वेश्चन आणि 600 मार्कांची एक्झाम आहे. 150 क्वेश्चन आणि 600 मार्कांची एक्झाम आहे. आणि एक्झाम घेण्यासाठी 2.5 तासांचा वेळ आहे. तुम्हाला एक्झाम देण्यासाठी 150 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 2.5 तासांचा वेळ आहे. बँकेची याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कुठेही कंपेन्सेटरी टाइम नाही, कंबाईन टाइम आहे. म्हणजे याला 20 मिनिटं, याला 25 मिनिटं, याला 30 मिनिटं अशा आपला टाइम नाही. कंबाईन टाइम आहे 2.5 मिनिटात 2.5 तासात तुम्ही कुठेही जाऊ शकता. नॉर्मली आपल्या ज्या बँकिंगच्या एक्झाम होतात याला 100 क्वेश्चनला 60 मिनिटं असतात. 100 क्वेश्चनला 60 मिनिटं. त्या हिशोबाने 150 क्वेश्चनला पाहिलं तर 90 मिनिटांचा वेळ असायला पाहिजे होता. म्हणजे बँकिंगची एक्झाम असते त्या हिशोबाने. पण जर 150 क्वेश्चनला 2.5 तास दिले म्हणजे क्वाईट डिफिकल्टी लेवल ही कंपॅरेटिव्हली मॉडरेट लेवलची असेल. एकदम डिफिकल्ट नसेल पण मॉडरेट लेवलची डिफिकल्टी लेवल असेल. एकदम प्री लेवलचा पेपर पॅटर्न येईल याची गॅरंटी नाही. थोडी डिफिकल्टी लेवल एक्झाम असेल. बाकी जसं आपण सांगतोय की ईच क्वेश्चन शॅल हॅव 4 मार्क्स ईच. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क असणार आहेत प्रत्येक क्वेश्चनला.
द मार्क्स ऑप्टेन इन फेज 1 विल बी कन्सिडर्ड फॉर फायनल सिलेक्शन ऑन मेरिट. म्हणजे आता मी जसं सांगितलं की जरी सिलेक्शन प्रोसेसमध्ये सिंगल एक्झाम आणि टायपिंग टेस्ट असले तर टायपिंग टेस्ट ही क्वालिफाईंग इन नेचर आहे. म्हणजे टायपिंग टेस्ट तुम्हाला क्वालिफाय करायची आहे, बाकी तुमचं फायनल सिलेक्शन जे हे या एक्झाम मध्ये म्हणजे या 600 मार्कामध्ये मिळालेल्या मार्कांवरच असणार आहे. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला ओव्हरऑल 600 मार्कांपैकी म्हणजे टायपिंग टेस्ट जी आहे इथून तुम्हाला काय स्कोर वगैरे भेटणार नाही. ते टायपिंग टेस्ट फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला फक्त मार्क्स मिळवायचे या 600 पैकी जे तुम्हाला मार्क मिळतील त्याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. त्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन शॅल बी ऑब्जेक्टिव्ह. जसं मी ऑलरेडी सांगितलं की आरसी पॅसेज असणार आहे. टोटल 600 क्वेश्चन आहे. आता निगेटिव्ह मार्किंग फॉर इच रॉंग आन्सर देर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/4 ऑफ द मार्क असाइन टू दॅट क्वेश्चन. म्हणजे काय, प्रत्येक रॉंग क्वेश्चनला एक तुमचा म्हणजे प्रत्येक रॉंग आन्सरला तुमचा 1/4 मार्क निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल एका प्रश्नाला जसे 4 मार्क आहेत तर 4चे 1/4 म्हणजे 1 मार्क निगेटिव्ह असेल. म्हणजे एक क्वेश्चन जर चुकला तर 1 मार्क निगेटिव्ह होईल, कारण त्या प्रश्नाला क्वेश्चन मार्क्स 4 अलॉटेड आहेत. म्हणजे एका क्वेश्चनला 4 मार्क आहे त्या हिशोबाने. बाकी जसं मी ऑलरेडी सांगितलं द कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर फेज 2 इन द रेशो ऑफ 1:10. म्हणजे एका जागेसाठी 10 लोकांना टायपिंग टेस्टला बोलवण्यात येईल. एका जागेसाठी 10 लोकांना टायपिंग टेस्टला बोलवण्यात येईल आणि त्यापैकी एका व्यक्तीचं फायनल सिलेक्शन होईल. बाकी एक्झामिनेशन विल बी हेल्ड इन मोर दॅन 1 सेशन. द scores across various session will be equated following standard practice to adjust slightly difference difficulty level. म्हणजे जसं आपण म्हणतो ना सिंपल भाषा में साधी भाषा में नॉर्मलायझेशन. तर मल्टिपल शिफ्ट मध्ये जर एक्झाम झाली तर नॉर्मलायझेशन होईल आणि नॉर्मलायझेशनच्या अकॉर्डिंगली तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. बाकी स्किल टेस्ट बद्दल जर बोलायचं झालं म्हणजे कम्प्युटर टेस्ट, टायपिंग टेस्ट जिला आपण म्हणतो, स्किल टेस्ट, डेटा एंट्री वर्क, अ टायपिंग टेस्ट स्पीड ऑफ 35 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश और 30 वर्ड पर मिनिट इन हिंदी ऑन कम्प्युटर. म्हणजे आता तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश टायपिंग करायचं आहे का? नाही, इंग्लिश और हिंदी म्हणलं. हे बघा, इंग्लिश और हिंदी, और लिहिलंय और. जर तुम्ही इंग्लिश टायपिंग तुम्हाला जमत असेल तर 35 वर्ड पर मिनिट, 35 वर्ड पर मिनिट. वर्ड म्हणजे राहुल हा एक वर्ड आहे, लेटर नाही, राहुल हा एक वर्ड आहे. मग एका मिनिटात असे 35 वर्ड तुमच्याकडनं टाईप करणं झाले पाहिजे, जे स्पिल्लर गोष्ट आहे फार. तुम्ही इझिली आरामात एका मिनिटामध्ये आताही बसले तर 20-25 वर्ड टाईप करून देतात. थोडी प्रॅक्टिस केली 35-40 तर आरामात होऊन जातील. त्यानंतर या पद्धतीने असेल स्किल टेस्ट आणि ही स्किल टेस्ट क्वालिफाईंग इन नेचर आहे. या स्किल टेस्ट मधून तुम्हाला काय 5-20 व्हायचं नाही, म्हणजे काय म्हणतात सिलेक्शनला ऍड नाही होणार आहे. नोट, कम्प्युटर स्किल टेस्ट विल बी क्वालिफाईंग इन नेचर. मार्क्स ऑप्टेन विल नॉट बी रिकॉर्ड टू द फायनल फॉर द फायनल रँकिंग. म्हणजे याच्यामध्ये मिळालेले मार्क्स जे आहेत हे फायनल रँकिंग मध्ये कुठेही कन्सिडर केले जाणार नाहीत. फक्त आणि फक्त ही क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे या पद्धतीने. बाकी जसं मी ऑलरेडी सांगितलं, आपण वरती वाचलं की क्वालिफाईंग मार्क्स इन फेज 1 मेन्स एक्झाम विल बी डिसाइडेड ॲज पर द डिस्क्रिप्शन ऑफ द EPFO. बस या पद्धतीची इन्फॉर्मेशन आहे. बाकी काही कॉमन डाऊट्स आहेत ते डिस्कस करूया. कॉमन डाऊट्स कुठले आहेत बघा. जसं अप्लाय बिटवीन, आता इम्पॉर्टंट डेट्स कुठले याच्यामध्ये थोडंसं करेक्शन मला असं वाटतं त्यांच्याकडे झालंय. म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट मध्ये त्यांनी काय दिले 27 एप्रिल to 28 एप्रिल म्हणजे 2च दिवस अप्लाय करायला दिले. पण तसं नसावं, ते 27 मार्च आणि 28 एप्रिल आहे. कारण जेव्हा आपण पेपर कटिंगवरचं नोटिफिकेशन मी टेलिग्रामवर टाकलं होतं, पेपर कटिंगचं नोटिफिकेशन त्याच्यामध्ये दिलं होतं 27 मार्च पासून 28 एप्रिल पर्यंत. म्हणजे जवळजवळ 1 महिना ऍप्लिकेशनचा फॉर्म भरण्याचा हा पिरियड असणार आहे. त्यानंतर हु विल कंडक्ट एक्झाम, जसं मी ऑलरेडी सांगितलं NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी विल बी रिस्पॉन्सिबल टू कंडक्ट द एक्झाम. म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे ही एक्झाम कंडक्ट करणार आहे. तर या एक्झामच्या माध्यमातून NTAच्या माध्यमातून NTAच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ही एक्झाम कंडक्ट होणार आहे. निगेटिव्ह मार्किंग जसं मी ऑलरेडी सांगितलं 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे प्रत्येक 4 क्वेश्चन एका क्वेश्चनला 1 मार्क रॉंग होणार आहे. आता सेक्शनल कट ऑफ आहे का? येस, सेक्शनल कट ऑफ आहे. यांचं म्हणणं आहे 2 प्रकारचे कट ऑफ असतील, सेक्शनल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ. मला असं वाटतं की कुठेतरी खाली दिलं होतं, वाचलंय मी पूर्ण इन्फॉर्मेशन. देर विल बी अ सेक्शनल कट ऑफ असं कुठे दिलं होतं बघा, दिलंय पण मी वाचलंय, मला कन्फर्म माहिती आहे की याच्यामध्ये सेक्शनल कट ऑफ असणार आहे. म्हणजे ओव्हरऑल एक तर तुमचा प्रत्येक सब्जेक्टमध्ये सेक्शनल कट ऑफ लावतील. आता LIC मध्ये कसं होतं, प्री डिसाइडेड सेक्शनल कट ऑफ होते.
तसं यांचं नाहीये, यांचं काही प्रीडिसाइडेड सेक्शनल कट ऑफ नाही. हे ऐन वेळेवर एका जागेसाठी 10 लोकांना बोलवायचंय ना म्हणजे टायपिंग टेस्टला, तर त्याच्या अकॉर्डिंगली हे सेक्शनल कट ऑफ लावतील. प्रीडिसाइडेड नाही आहे आणि हा सेक्शनल कट ऑफ खूप कमी असणार आहे कारण नंबर ऑफ क्वेश्चन 30 आहे. हा आता ते एका क्वेश्चनला 4 मार्क असल्यामुळे नंबर ऑफ मार्क्स भरपूर वाढणार आहेत. बाकी इंटरव्ह्यू जो आहे तर याला इंटरव्ह्यू वगैरे काही नाही आहे, याला फक्त डायरेक्टली तुमचं काय होणार, एक्झाम होणार, त्यानंतर तुमचं टायपिंग टेस्ट होणार, टायपिंग टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. एक्झाम होणार, टायपिंग टेस्ट होणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. इंटरव्ह्यू वगैरे याचा काही संबंध नाहीये. बाकी टायपिंग कंपल्सरी, ऑलरेडी मी सांगितलं की नाही टायपिंगची काय टायपिंग कंपल्सरी नाही. टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी नाही. हा टायपिंग टेस्ट इज कंपल्सरी. टायपिंग टेस्ट मध्ये पास होणं तुम्हाला कंपल्सरी आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. बाकी ओव्हरऑल या पद्धतीने हे आहे. सिलेबस जो आहे हा कम्प्लिटली बँकिंग रिलेटेड आहे, त्यामुळे सगळ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. जे विद्यार्थी बँकिंगचं प्रिपरेशन करतात अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. कुणी असं म्हणू नका की सर मग आमचं तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करणारे, IBPS कंडक्ट करणार नाही, मग वेगळा सिलेबस असेल का, त्याच्याबद्दल विचार करू नका. कारण तयारी करणारा आपलाच क्राऊड आहे आणि आपल्याच मुलांचं सिलेक्शन होणार आहे. मागच्याही 2 वर्षापूर्वी आय गेस 2019 मध्ये ऍडव्हर्टिजमेंट आली होती, त्यावेळेस पण चांगल्या रिक्रुटमेंट यांनी काढल्या होत्या आणि पटापट ट्रान्सपरंट सिलेक्शन प्रोसेसने हे सगळं सिलेक्शन प्रोसेस संपली होती आणि चांगले नंबर ऑफ सिलेक्शन त्यावेळेस आपले झाले होते. त्यामुळे यावेळेस पण तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आणि ही अपॉर्च्युनिटी घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम कधी होणार यांनी अजून सांगितलं नाही, पण टेंटेटिव्हली मे-जून मध्ये एक्झाम होणं अपेक्षित आहे, जो तसा आपल्यासाठी स्लॅक टायमिंग आहे. कारण त्या दरम्यान तसेही बँकिंगचे कुठले एक्झाम नाही आहे, त्यामुळं या एक्झामच्या निमित्तानं आणखी थोडं आपण स्वतःला पुश करू शकू. त्यामुळे सगळ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. बाकी याच्याशी रिलेटेड बुक्स असतील, ऑनलाईन टेस्ट असतील, आपलं काही बॅचेस असतील, तर रेग्युलरली सारथीच्या बॅचेस चालू आहेत. त्या सारथीच्या बॅचेसला विक्टर बॅच 2 जी आता 23 मार्चला चालू झाली, त्या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता. त्या बॅचमध्ये अजून सुद्धा ऍडमिशन चालू आहेत. बाकी बुक्स वगैरे पाहिजे असेल तर आपल्या क्लासचं जे ऍप्लिकेशन आहे सारथी एज्युकेशन, त्याच्यावर जाऊन तुम्ही बुक्स परचेस करू शकता. सेम टू सेम या एक्झाम ओरिएंटेड किंवा ओव्हरऑल या सिलेबस ओरिएंटेड बुक्स जे आहेत सारथीचे प्रत्येक विषयांचे आहेत. क्वांटचा आहे, रिझनिंगचा आहे, इंग्लिशचं आहे, GAचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चरचं बुक पाहिजे अशा विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चरचं बुक सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, तो फुली सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील. या रिलेटेड काही डाऊट्स असतील, पुन्हा माझा नंबर तुमच्याकडे पर्सनल नंबर आहेच, या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून काही डाऊट्स असतील या रिलेटेड विचारू शकता. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय अँड टेक केअर.